अनपेक्षित भाग अंतिम. नेहाला समोर बघून विक्रांत पल्लवी म्हणून किंचाळला. पल्लवी कोण हा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता. ही काय आई, तुझ्यासमोर पल्लवी उभी आहे. विक्रांत मोठ्यानं ओरडला. पल्लवी नाहीये ती, नेहा आहे, तुझी बायको, सुलक्षणाबाई त्याला सांगत होत्या. पल्लवीच आहे ती, विक्रांत परत म्हणाला. कोण पल्लवी, सांगशील का काही, सुलक्षणाबाई म्हणाल्या. विक्रांत तिथून उठून जायचा प्रयत्न करत होता. निरंजन बाबांचे सहकारी त्याला पकडून ठेवत होते. पल्लवी, पल्लवीच आहे ती, विक्रांत ओरडत होता. निरंजन बाबा होमात एक एक सामग्री टाकत होते. बोल, कुणाचा आत्मा आहेस तू, निरंजन बाबा मोठ्यानं ओरडून म्हणाले. काय आत्मा आत्मा लावलं आहे, मी सांगितलं ना ती पल्लवी आहे. पण ती जिवंत कशी, तिला तर मी संपवलंय. विक्रांतच्या तोंडून त्याच्याच नकळत निघून गेलं. हँड्सअप मिस्टर विक्रांत, शेवटी तू तुझा गुन्हा कबूल केलासच. इन्स्पेक्टर मोरे, हातकड्या लावा त्याला. निरंजन बाबा पिस्तूल घेऊन अचानक उभे राहिले आणि सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. विक्रांत तिथून पळून जायचा प्रयत्न करू लागला. खबरदार मिस्टर विक्रांत, पळून जायचा प्रयत्न करू नका. बाहेर आमची फौज उभीच आहे आणि एन्काउंटर स्पेशालिस्ट म्हणून माझं नाव तुम्ही ऐकलंच असेल, निरंजन बाबा म्हणाले. त्यांच्या साथीदारांनी विक्रांतवरची पकड अजूनच घट्ट केली. हे काय सुरू आहे, कोण आहात तुम्ही, सुलक्षणाबाई म्हणाल्या. मी इन्स्पेक्टर नीरज जाधव, हे सब इन्स्पेक्टर मोरे आणि हे डॉक्टर मयंक. इतक्या वेळ निरंजन बाबा म्हणवून घेणारा इसम इन्स्पेक्टर होता. त्या लोकांनी स्वतःच्या चेहऱ्यावर लावलेली नकली दाढी काढली. हे बघा इन्स्पेक्टर साहेब, माझ्या भावानं काहीच केलं नाहीये, तुम्ही त्याला असं अटक करू शकत नाही, विवेक म्हणाला. विक्रांत, तुझ्या पापाचा घडा भरलाय. तू स्वतः सांगतोस की आम्ही आमच्या पद्धतीने तुझ्याकडून वदवून घेऊ, इन्स्पेक्टर नीरज म्हणाले. तो काय सांगणार इन्स्पेक्टर, मीच सांगते. त्यानं काय काय केलंय ते. नेहा त्याच्याकडं द्वेषानं बघत बोलली आणि सगळ्यांना अजून आश्चर्याचा धक्का बसला. नेहा, काय प्रकार आहे हा, आता कोणत्या नवीन जाळ्यात अडकवणार आहेस माझ्या मुलाला, सुलक्षणाबाई चिडल्या होत्या. मी जाळ्यात ओढते की तुमचा मुलगा मुलींना स्वतःच्या जाळ्यात ओढतो, विचारा त्याला काय काय केलं त्यानं ते, नेहा चिडली होती. तो काय सांगणार, त्यानं काहीच केलं नाही, तूच विचित्र वागत होतीस. मी माझ्या विक्रांतवर विश्वास ठेवायला हवा होता. आता हे कोणत्या पल्लवीचं नाटक आणलंय मध्येच, सुलक्षणाबाई म्हणाल्या. कोणती पल्लवी नाही, माझी मोठी बहीण होती, नेहा जवळपास किंचाळलीच. काय, सुलक्षणाबाईंना आश्चर्याचा धक्का बसला. हो, माझी मोठी बहीण होती. विक्रांत आणि पल्लवी दोघं एकाच कॉलेजमध्ये होते, नेहा रडत रडत म्हणाली. मग त्याचा काय इथं संबंध, सुलक्षणाबाई म्हणाल्या. तुमच्या मुलानं तिला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, तिचा हवा तसा वापर करून घेतला आणि नेहा अजूनच रडायला लागली. खोटं बोलते ही, पल्लवीनंच मला फसवलं, ती होतीच तशी, कोणत्याही मुलाच्या मागं लागायची, विक्रांत म्हणाला. नेहा त्याच्यासमोर गेली आणि तिनं त्याच्या कानशिलात एक जोरदार झापड मारली. पल्लवीनं तुला फसवलं का, तुझ्या बाळाची आई होणार होती ती, तिनं तुला फसवलं, नेहा म्हणाली. काय, विक्रांत, ही नेहा काय बोलते, सुलक्षणाबाई म्हणाल्या. खोटं बोलते ती, विक्रांत म्हणाला. अच्छा, नेहा खोटं बोलते, मग पल्लवीला तू का मारलंस, आता तू कबूल केलं होतं, इन्स्पेक्टर नीरज म्हणाले. हो, मीच मारलं, साली, आवडली होती मला, मला हवी होती ती, पण पाखरू काही जाळ्यात फसतच नव्हतं. मग प्रेमाचं नाटक करावं लागलं, मग कशी अडकली बरोबर,
या विक्रांत सरदेशमुखच्या विरुद्ध पोलिसात तक्रार द्यायला निघाली होती. मला धडा शिकवणार होती. मीच तिला धडा शिकवला आणि मस्त माझं आयुष्य जगत होतो. या आईमुळं मी लग्न केलं आणि काय नशीब माझं, पल्लूचीच बहीण निघाली नेहा तर. जास्तच फडफड करायला लागली ना तर तिचेही पंख छाटून टाकेन मी. विक्रांत छद्मी हसत होता. सुलक्षणाबाई मटकन खालीच बसल्या. नेहा त्यांच्या जवळ गेली. पल्लवी माझी मोठी बहीण, माझ्यापेक्षा वर्षभरानंच मोठी होती. पल्लवी MBA करायला विक्रांतच्याच कॉलेजमध्ये होती. विक्रांतवर तिचं खूप प्रेम होतं. विक्रांतनेही तिच्यासोबत प्रेमाच्या आणाभाका घेतल्या. तिच्यासोबत लग्न करायचं वचन दिलं आणि प्रेमाच्या सगळ्या मर्यादा पार केल्या. विक्रांतला हवं ते मिळाल्यावर त्यानं मात्र पल्लवीला टाळणं सुरू केलं. पल्लवीला दिवस गेले होते. तिनं विक्रांतला लग्न कर म्हणून गळ घातली, पण ह्यानं तिला एका सुनसान ठिकाणी नेऊन दरीत ढकलून दिलं. आमदार साहेबांनी आपल्या सत्तेचा वापर करून केसवर येऊच दिली नाही. काय विवेक, माहिती आहे ना तुला? सगळं माहीत असून तू तुझ्या भावाला पाठीशी घातलंस. माझी बहीण मात्र. नेहा रडत होती. मयंक तिच्याजवळ गेला. मयंक, तुला तर मी सोडणारच नाही. हीच मैत्री निभावलीस का तू? आणि तू या नेहाच्या गोष्टीत कसा काय आला? विक्रांत मयंकच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न करत होता. तू आणि मित्र, तुझ्यासारखा स्वार्थी व्यक्ती या दुनियेत शोधून सापडणार नाही. आणि नेहाला एकही शब्द बोलायचा नाही, कळलं? बायको आहे ती माझी, डॉक्टर मिसेस नेहा मयंक मोहिते. मयंक म्हणाला. काय चालवलं आहे हे, मला समजेल असं बोला. सुलक्षणाबाई गांगारून गेल्या होत्या. काकू, 4 वर्षापूर्वी नेहाची बहीण पल्लवी सकाळी कॉलेजला गेली ते रात्री हॉस्टेलवर परत आलीच नव्हती. तिच्या वार्डनचा नेहाला फोन आला होता. नेहा आणि मी आम्ही PG करत होतो. नेहा आणि पल्लवी बहिणी कमी आणि मैत्रिणीच जास्त होत्या. त्या संध्याकाळी नेहा आणि पल्लवीचं शेवटचं फोनवर बोलणं झालं होतं. पल्लवी विक्रांतला भेटायला जाणार होती हे नेहाला माहीत होतं. आम्ही सतत तिला फोन करत होतो, पण तिचा फोन लागत नव्हता. माझा हा मित्र नीरज याच्या मदतीनं आम्ही पल्लवीचा फोन ट्रेस केला आणि मध्यरात्री तिला शोधायला गेलो. या विक्रांतनं तिला दरीत लोटलं होतं. तिच्या हातात ह्याचं सोन्याचं लॉकेट होतं. त्यावर V अक्षर कोरलेलं होतं. मला आठवतं ना, शाळेत असल्यापासूनच विक्रांतच्या गळ्यात हे लॉकेट होतं. माझी शंका खरी ठरली. पल्लवीला फसवणारा विक्रांतच होता. विक्रांतचा लफूटपणा माहीत होताच, म्हणूनच पोलीस केस झाली तेव्हा नेहाला मी जाणीवपूर्वक पुढे येऊ दिलं नाही. घरात पल्लवीची एक डायरी सापडली होती, ज्यात तिनं विक्रांतनं दिलेले सर्व ग्रीटिंग कार्ड पत्र जपून ठेवले होते. त्याच आधारावर नेहाच्या मामांनी पोलीस केस केली, पण विक्रांतच्या वडिलांनी त्यातून त्याला सहज सोडवलं. मयंकनं एक दीर्घ श्वास घेतला. सुलक्षणाबाई अगदी स्तब्ध होऊन ऐकत होते. आणि म्हणून तू विक्रांतला असं फसवलं का? विवेकही चिडला होता. तसं समजा हवं तर. योगायोगानं कुणीतरी माझ्या मामाला विक्रांतचं स्थळ सुचवलं. जयंतरावांनाही आपल्या मुलाचे कारनामे माहीत होते, म्हणून त्यांना एखादी साधीसुधी मुलगी सून म्हणून हवी होती. विक्रांतसोबत लग्न करून त्याच्या घरात शिरणं जास्त सोपं होतं, म्हणून हा लग्नाचा घाट घालावा लागला. खरं तर विक्रांतला शिमल्यालाच दरीत लुटून द्यायचा प्लॅन होता. पण त्या दिवशी घाटात आमची गाडी बंद पडली. तिथं भूतांच्या गप्पा सुरू झाल्या. दुसऱ्याचं जगणं हराम करणाऱ्याला भूतांची भीती वाटते हे ऐकून नवलच वाटलं. मग आम्ही आमचा प्लॅन बदलला. मी मनोरुग्ण आहे असा भास निर्माण केला. हॉटेलमध्ये ते ग्रीटिंग कार्ड, जेवणाची ऑर्डर, शिमल्यात घडलेल्या एक एक घटना मीच घडवून आणल्या होत्या. विक्रांत मला मनोरुग्ण समजत होता आणि घरचे लोक विक्रांतला. त्याचे होणारे भास वाढत जातील असे औषधं आम्ही सुरू केले आणि झालंही सगळं तसंच.
त्या दिवशी शेवंता काकू कोणत्या तरी निरंजन बाबांविषयी विक्रांतच्या आईला सांगत होत्या. मी त्यांच्या सर्व गोष्टी ऐकल्या होत्या. खरं तर या प्रकारे आम्ही विक्रांतच्या तोंडून सत्य वदवणार नव्हतो, पण संधी स्वतः चालून आली आणि आम्ही तिचा फायदा करून घेतला, नेहा म्हणाली. पण तू विसरली नेहा, विक्रांतला मनोरुग्ण दाखवलंस तर त्याच्यावर गुन्हा कसा दाखल करशील? तुझेच फासे पलटले. विवेकनं आपल्या भावाची बाजू सावरली. तुला काय वाटतं विवेक, आम्ही एवढा मोठा प्लॅन तयार केला आणि अशा फालतू कारणासाठी तो वाया जाऊ देऊ? विक्रांतची फाईल कुठंही दाखवा, त्यात फक्त रक्त वाढवणाऱ्या गोळ्या लिहून दिल्या आहेत. त्याला जी औषधी दिली ना, त्याचा अंश विक्रांतच्या रक्तातही सापडणार नाही. आणि अजून एक, मयंक सायकॅट्रिस्ट नाहीये, हाडाचा डॉक्टर आहे. त्याच्याजवळ विक्रांतची ट्रीटमेंट होऊच शकत नाही. नेहानं आपले फासे परत फिरवले. एवढं करून तुझी मेलेली बहीण परत येणार आहे का? ती तर गेली. विक्रांत परत छद्मी हसला. कोण म्हणे ती मेलीये? चल, दाखवतेस तुला. नेहाच्या बोलण्यानं सगळेच आश्चर्यचकित झाले. नेहानं विक्रांतचा हात ओढत त्याला फरफटत बाहेर आणलं. इन्स्पेक्टर नीरजनं विक्रांतला गाडीत बसवलं. घरातल्या बाकीच्या लोकांना पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतलं. मयंक, नेहा, इन्स्पेक्टर नीरज, सब इन्स्पेक्टर मोरे एका गाडीतून मोठ्या दवाखान्यात गेले. पल्लवी ICUमध्ये व्हेंटिलेटरवर होती. त्या दिवशी पल्लवीला शोधत जेव्हा आम्ही तिथं पोहोचलो तेव्हा पल्लवीचा श्वास सुरू होता. तू तिला लोटून दिलं विक्रांत, पण ती खाली दरीत कोसळली नाही. मध्ये एका झाडाला अडली होती. तिच्या डोक्याला जब्बर मार लागला होता. तिचं बाळ तर गेलंच होतं, पण सोबत तिची शुद्धही. 4 वर्षांपासून पल्लवी कोमामध्ये आहे. जशी होती तशीच. तिच्या तब्येतीत कोणताच चढ उतार झाला नाही. मयंक पल्लवीच्या समोर उभा राहून बोलत होता. पल्लवी, बघ, तुझ्या गुन्हेगाराला आम्ही पकडलंय आणि त्याला योग्य ती शिक्षा देखील होईल. पल्लवी, उठ, जागी हो, मयंक म्हणाला. पल्लवीला जोडलेल्या मॉनिटरमधून जोरजोरात आवाज यायला लागला. डॉक्टर धावतच तिथं आले. त्यांनी पल्लवीला काही इंजेक्शन्स दिले आणि तेवढ्यात मॉनिटरवर आडवी लाईन आली. सॉरी, शी इज नो मोर. आम्ही पहिल्यांदा अशी केस पाहिली आहे. मगापासून 5-6 वेळा पल्लवीचं हार्ट बंद पडलं होतं. आम्ही औषधी दिली आणि परत सुरू झालं होतं. आता मात्र तसं झालं नाही, डॉक्टर म्हणाले. काय? डॉक्टर, तुम्ही नीट तपासा तिला. नेहा धावतच आत आली. मयंक, अरे तू बघ ना, पल्लूला काय झालं? नेहाचा विलाप सुरू होता. तू तर इथंच होतीस ना, बाहेर कधी गेली? मयंकनं आश्चर्यानं विचारलं. अरे मी घरातच होते. इन्स्पेक्टर नीरज त्या बाबाचं सोंग घेऊन आले तेव्हा मी बाहेर येणारच होते. इतक्यात बेडरूमचा दरवाजा लॉक झाला. मी किती आवाज दिला आणि दरवाजा वाजवला. कुणीच उघडला नाही दरवाजा. आणि आता दरवाजा आपोआप उघडला. मी धावतच बाहेर आले. हॉलमध्ये कुणीच नव्हतं. आपला प्लॅन ठरल्याप्रमाणे सगळं झालं असेल असं समजून मी इकडे आले. आणि पल्लू, नेहा रडत रडत सांगत होती. म्हणजे आमच्यासोबत कोण होतं? पल्लवी होती का? विक्रांतला पल्लवीचा चेहरा कसा काय दिसला? मयंकला सुद्धा काहीच कळत नव्हतं. तेवढ्यात ICUची खिडकी जोरात वाजली आणि कुणाच्या तरी किंचाळण्याचा आवाज आला. सगळे धावत खिडकीपाशी गेले. विक्रांतनं उडी मारून आत्महत्या केली होती. त्याच क्षणी इन्स्पेक्टर नीरजचा फोन वाजला होता. त्यानं फोन कानाला लावला आणि त्याच्या चेहऱ्यावरचे भावच बदलले. काय झालं? मयंकनं विचारलं. जयंतरावांचा कार अपघात झाला आहे. ते जागीच गेले. हायवे पोलिसांचा फोन होता, इन्स्पेक्टर नीरज म्हणाले. नेहानं मयंकच्या खांद्यावर अश्रूंना वाट मोकळी करून दिली आणि म्हणाली, पल्लू नेहमी म्हणायची, आयुष्यात अनपेक्षित घटना घडतच राहतात आणि त्या घडत राहायलाही हव्यात. जाता जाता पल्लू,
स्वतःवर झालेल्या अन्यायाचा बदला स्वतःच घेऊन गेली. सगळंच कसं अनपेक्षित. कशी वाटली कथा कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.